आणि औरंगाबाद बीएचे हेड आदरणीय संजय कुमार सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व डीजीएम्स, सर्व वर्किंग आणि रिटायर्ड कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, अधिकारी, चॅनल पार्टनर्स, सहानुभूतीदार कर्मचारी, अधिकारी बंधू भगिनी, कृपया शांत बसा. रंजन दानींचं सगळ्यांना ऐकायला आवडणारच आहे. आपण याचा चांगला आनंद घेऊ. आपले संजय कुमार सर यांनी बीएसएनएलचे अचिव्हमेंट्स विस्ताराने आपल्या समोर सांगितलेले आहेत. सिल्वर जुबलीच्या निमित्ताने या सार्वजनिक कंपनीचं दमदार पुनरागमन संपूर्ण देशामध्ये ते चित्र आपल्या समोर त्यांनी उभं केलेलं आहे. ओरिसामध्ये 4Gचं लॉन्चिंग झालं आणि त्याचा कार्यक्रम आपण इथे बघितला आणि तो माननीय पंतप्रधानांच्या हस्ते ज्या पद्धतीने ब्रँडिंग केलं गेलं, ज्या पद्धतीने इव्हेंट मॅनेजमेंटचं जे स्किल आहे मोदीजींचं, ते मोदीजींचं इव्हेंट मॅनेजमेंटचं स्किल, त्याचा प्रत्यय औरंगाबाद विभागामध्ये संजय कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली खंदारे साहेब, साबळे सर, प्रभात कुमार सर आणि सातवे सर आणि संपूर्ण टीमने या ठिकाणी जे प्रदर्शन केलं त्याबद्दल सगळ्यांच्या वतीने त्यांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया. हातात प्लेट नसेल तर जरा जोरात टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन. बंधू साथीनो, जेव्हा जेव्हा बीएसएनएल ला समान संधी दिली गेली, ज्याला आपण लेवल प्लेइंग फील्ड म्हणतो, तेव्हा तेव्हा बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांनी, अधिकाऱ्यांनी आपली कार्यक्षमता निर्विवाद सिद्ध केलेली आहे. आणि आपला मोबाईल, आपण माहिती आपल्याला की 7 वर्ष उशिरा आला. 95 मध्ये प्रायव्हेट कंपन्यांचे मोबाईल लॉन्च झाले, आपला 2002 मध्ये आला. आणि त्यावेळची आघाडीची जी एअरटेल कंपनी होती, मला आठवतं मी काम करत होतो सीटीओला, आणि जेव्हा बीएसएनएलचा मोबाईल सुरू झाला म्हटल्याबरोबर जे त्या ठिकाणी बसले. आणि एक प्रसंग सांगतो तुम्हाला, एवढी गर्दी झाली, आता गर्दी खरं म्हणजे भलतीकडेच होते. आता परवा ऍपल लॉन्च झाला, तिथे जेन झेड आहे ना, जनरेशन झेड, त्यांनी ते ऍपलच्या दुकानात गर्दी केली. तशी बीएसएनएलचं मोबाईल सिम कार्ड घेण्यासाठी सीटीओला गर्दी झाली. आणि ती गर्दी कंट्रोल करण्यासाठी भामरे साहेब तुम्ही सर्टिफाय करायला होते, सह्या डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायला, तर पोलिसांना बोलवावं लागलं. इतका प्रचंड प्रतिसाद या सार्वजनिक कंपनीवरती जनतेनं दाखवला. आणि आज आपण जी सिल्वर जुबली साजरी करतोय, बीएसएनएल चालेल की नाही ही शंका बाजूला पडून बीएसएनएल दमदारपणे वाटचाल करतं, याचं जर प्रथम श्रेय कोणाला द्यायचं असेल तर ते या देशातल्या जनतेने सार्वजनिक क्षेत्रावरती दाखवलेला जो दुर्दम्य विश्वास आहे, त्या विश्वासाला हे श्रेय पहिल्यांदा दिलं पाहिजे. नंबर 2, जे कर्मचारी आणि अधिकारी सातत्याने बीएसएनएल लॉन्ग लिव, बीएसएनएल हमारा है, बीएसएनएल की रक्षा कौन करेगा, हम करेंगे, हम करेंगे, रात्रंदिवस कष्ट, परिश्रम, मेहनत, लगन, सॅक्रिफाईस याच्या माध्यमातून ही कंपनी ज्यांनी टिकवली, त्या कर्मचारी अधिकाऱ्यांना याचं श्रेय दिलं पाहिजे. आणि विशेषतः या प्रसंगी मला आठवण होते की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा माणसं घराच्या बाहेर पडत नव्हती, तेव्हा लोकांचे जीव वाचवण्यासाठी मेडिकल सेंटरसाठी, सरकारी दवाखान्यासाठी, खासगी दवाखान्यासाठी ज्यांनी इंटरनेट कनेक्टिव्हिटी आणि फायबरचं कनेक्शन दिलं, ते बीएसएनएलचे कर्मचारी, अधिकारी अभिनंदनास पात्र आहेत वगैरे, या प्रसंगी मला त्यांची आठवण होते. आणि 228 जणांनी, 228 कर्मचारी अधिकाऱ्यांनी आपला जीव गमावला कोरोनाच्या काळामध्ये. आजच्या सिल्वर जुबलीचे भागीदार मानकरी ते सुद्धा आहेत. त्यांचं कृतज्ञतापूर्वक आपण या ठिकाणी स्मरण करूया, त्यांना वंदन करूया, त्यांना नमन करूया.
तिसरं पण एक श्रेय आहे आणि ते श्रेय इथे या लाईनला बसवले मला वाटतं. सर्व कर्मचारी अधिकारी संघटनांचे पदाधिकारी संघटना, ऑल युनियन असोसिएशन, जॉईंट फोरम, जॉईंट प्लॅटफॉर्म, आपली काय घोषणा होती? कामगार तेव्हा टिकेल जेव्हा बीएसएनएल टिकेल. फर्स्ट प्रायोरिटी बीएसएनएल आणि नंतर कामगार कर्मचारी अधिकारी आमचे हक्क. बीएसएनएल टिकलं तर कामगार टिकेल ही भूमिका घेऊन ज्या ज्या संघटनांनी काम केलं त्या संघटना सुद्धा आजच्या सिल्वर जुबलीच्या मानकरी आहेत आणि या रक्षणासाठी त्यांनी सुद्धा फार मोठे योगदान केलेले आहे. आजही मी बघतोय एकाच्याही चेहऱ्यावरती नाराजी किंवा दुःख दिसत नाही. खरं म्हणजे दुःख पचवण्याची शक्ती आपली विलक्षण आहे. ही शक्ती सुद्धा कुठून प्राप्त केली असेल त्याचं सुद्धा या ठिकाणी अभिनंदन करण्याची गरज आहे. वास्तविक पाहता आज बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना थर्ड पीआरसी नाही. आज बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांचा बोनस बंद केलेला आहे. आज आमच्या बीएसएनएलच्या कर्मचाऱ्यांना साधा फेस्टिवल ऍडव्हान्स सुद्धा दिला जात नाही. पण हे सगळं दुःख उरामध्ये ठेवून जर बीएसएनएल कंपनी काही नव्याने उद्यान करायचा प्रयत्न करत असेल तर मी त्या फोरफ्रंट मध्ये राहील, आनंदाने राहील, उत्साहाने राहील आणि माझं कर्तव्य म्हणून राहील. ही जी भावना आहे आणि ही जी बांधिलकी आहे कॉम्रेड, याला विलक्षण, याला तोड नाही. याला कामगार चळवळीमध्ये तोड नाही, याला भारतामध्ये तोड नाही. इतकी निष्ठा आपण या कंपनीवरती दाखवलेली आहे. आणि आता पुढचा जो भाग आहे शेवटचा, की एक फार मोठं गुलाबी चित्र, अत्यंत गुलाबी चित्र देशामध्ये निर्माण झालेलं आहे, होऊ घातलेलं आहे. आणि ते चित्र काय ते आपल्याला केशरवाणी साहेबांनी सांगितलं. बीएसएनएल ला 3.25 लाख कोटी रुपयाचं पॅकेज सरकारने दिलं, मदत भरपूर केली. बीएसएनएल ला 4G ची सेवा लॉन्च झाली. बीएसएनएल ला 26,000 विलेजेस मध्ये कनेक्टिव्हिटी दिली वगैरे वगैरे. आणि हे चित्र निर्माण करत असताना आपण आता रॅली काढतोय. आता खरं म्हणजे रॅली काढत असताना काही अधिकाऱ्यांच्या मनामध्ये मला असं वाटतंय की कुठेतरी आपला बीपी वाढतो की काय, अशी शंका यायला लागली. पण अशी शंका येण्याचं कारण काय? या रॅलीने, या वातावरणाने आपल्या समोर एक संधी आणि एक आव्हान निर्माण केलेलं आहे. आणि ती संधी अशी आहे की बघा, तुम्हाला मला आपण टीका केली, आपल्याला आठवते की नाही की जेव्हा पंतप्रधानांनी जिओचं सिम कार्ड लॉन्च केलं तेव्हा सगळ्यांनी टीका केली. अरे काय देशाचे प्राईम मिनिस्टर प्रायव्हेट कंपनीचं सिम कार्ड लॉन्च करतायत. पण आज ती वेळ त्यांच्यावरती आली, त्यांनी त्याचं महत्व जाणलं. आणि का जाणलं तो एक मुद्दा त्या ठिकाणी अधोरेखित करणं गरजेचं आहे कॉम्रेड. राहून गेलं असेल कदाचित सरांच्याकडून. अनेक वैशिष्ट्यांच्या बरोबर बीएसएनएलचे हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे की बीएसएनएल ही नॅशनल सिक्युरिटी देणारी कंपनी आहे. नॅशनल सिक्युरिटी, राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक सुरक्षा याचा इन्शुअर करणारी ही कंपनी आहे. आपण हेही बघितलं कॉम्रेड की एक कंपनी होती, परदेशातून आलेले कॉल सरकारचा रेव्हेन्यू बुडवण्यासाठी देशातून आले असं दाखवणारी कंपनी टेलिकॉमच्या क्षेत्रामध्ये कार्यरत होती. आणि हे जे संकट आपल्या राष्ट्रीय सुरक्षेसमोर होतं ते सुद्धा दूर करण्याचं काम बीएसएनएल ने केलेलं आहे. फोन टॅपिंग नाही, सुरक्षा आहे. आणि त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे टॅक्सेस सरकारला 100% आपण भरतो. 100% प्रामाणिकपणे काम करणारी कंपनी आहे. अनेक कंपन्या आहेत की त्यांच्या ऑडिट रिपोर्ट मध्ये आलेलं आहे की त्यांनी चोऱ्या करून, मॅनिप्युलेट करून, प्रॉफिटचं बॅलन्स शीट मॅनिप्युलेट करून सरकारचा रेव्हेन्यू बुडवलेला आहे. बीएसएनएल ही अशी एकमेव कंपनी आहे की जी तोट्यात चालून सुद्धा सरकारचा 1 रुपयाचा सुद्धा रेव्हेन्यू बुडवत नाही. हे सुद्धा राष्ट्रीय कर्तव्य बीएसएनएल ने पार पाडलेलं आहे. दिस इज अवर कॉन्ट्रिब्युशन. आणि हे सगळं करत असताना आता जे चित्र ग्राहकांच्या समोर जाईल, आताच मला माझ्या कॉलनीतल्या एका माणसाचा फोन आला. तो म्हणे सर बीएसएनएल ची रॅली केव्हा सुरू होते? म्हटलं आता सुरू होते. का? तो म्हणे एअरटेल आणि जिओ फिरायला लागलं म्हणे, त्याचं बफरिंग व्हायला लागलं. आणि आता तुमचं 4G सिम झालं असेल तर मी कुठे येऊ सिम कार्ड घ्यायला? रॅली सुरू व्हायच्या आधीच आपल्याला रिक्वायरमेंट यायला लागलेली. आणि म्हणून आपलं इन्फ्रास्ट्रक्चर तयार पाहिजे, आपले सीएससी तयार पाहिजे, आपले चॅनल पार्टनर्स तयार पाहिजेत. मला हे मान्य आहे की आज ऑनलाईन सर्व्हिस झाली, आज पोलिसांना बोलवण्याची गरज कदाचित पडणार नाही त्या काळासारखी. प्रत्येकाने सीएससी ला येण्याची गरज नाही, घरपोच सर्व्हिस मिळणार आहे. पण तरी सुद्धा आपले जे काही आउटलेट्स आहेत हे आउटलेट्स अत्यंत चांगल्या पद्धतीने, शानदारपणे, समर्पकपणे लोकांना सेवा देण्यासाठी सज्ज झाले पाहिजेत. ही सुद्धा आपली उद्यापासूनची जबाबदारी आहे. आणि एक आपल्यावरती या सेलिब्रेशन मध्ये एक रिस्पॉन्सिबिलिटी अशी आहे की जर हे सेलिब्रेशन इफ इट इज नॉट फॉलोड बाय अ स्ट्रॉंग अँड रोबस्ट नेटवर्क
फॉल्ट रिमूव्हल सिस्टीम, स्पीडी इंटरनेट अँड प्रॉम्प्ट सर्व्हिस. जर सर्व्हिस क्वालिटी सुधारली नाही तर याला इव्हेंट मॅनेजमेंटच्या पलीकडे काही अर्थ राहणार नाही. आणि म्हणून ही जबाबदारी या आनंदामध्ये सहभागी होत असताना आपल्यावरती आहे. आपण सर्वजण एकोप्याने, एकजुटीने, ताकदीने ही जबाबदारी पार पाडूया अशा प्रकारची आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा सिल्वर जुबली निमित्त आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.